नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। आसाराम बापूला सशर्त जामीन। बलात्काराच्या एका प्रकरणात अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला जामीन मिळालाय। 2013 मधील एका बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील स्थानिक न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे। वैद्यकीय पार्श्वभूमीवर आसारामला 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आलाय। अर्थात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्ती लावल्यात। या कालावधीत ते शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत। न्यायालयाने आसाराम बापूला मेडिकल ग्राउंडवर जामीन मंजूर केला। पुरावे मिटवण्याचा अथवा त्यांच्याशी छेडछाड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना दिलाय। या कालावधीत ते शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत। अर्थात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने या अटी आणि शर्ती लावल्यात। आसारामवर सध्या तुरुंगात उपचार सुरू आहेत। तुरुंगातील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। त्यांना हृदयरोग आहे। यापूर्वी बापूला हृदयविकाराचा झटका बसलाय। यापूर्वी सुद्धा त्यांना न्यायालयाने मेडिकल ग्राउंडवर बापूला जामीन मंजूर केला होता।